नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दर्शन घेणार आहोत अहिल्यानगरचं आराध्य दैवत असणारं भिंगार परिसरातील बेलेश्वर मंदिर येथील महादेवाचं। हे शिवलिंग बेलाच्या झाडाखाली आहे, म्हणून याला बेलेश्वर असं नाव पडलेलं आहे। खूप छान मंदिर आहे। चला बघूया आपण बेलेश्वराचं मंदिर। खूप प्रसन्न वाटतंय मंदिरात आल्यानंतर। समस्त नगरकरांचं हे श्रद्धास्थान आहे। स्वयंभू असे हे शिवलिंग आहे। इथे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात। हे मंदिर खूप पुरातन आहे। अगदी जेव्हा इथे दंडकारण्य होते तेव्हापासून हे शिवलिंग इथे आहे। इथे नागदेवता स्वतः महादेवाच्या दर्शनासाठी येतात। महाशिवरात्रीला तर इथे खूप मोठा उत्सव असतो। भाविकांची खूप गर्दी असते। इथे खूप प्रमाणात इथे भाविक येतात दर्शनासाठी। सगळ्यांना पावणारा असा हा महादेव आहे। नगरकरांचं श्रद्धास्थान असणारं हे महादेवाचं मंदिर। खूप एकांत असं हे मंदिर आहे। आजूबाजूला खूप अशी झाडं आहेत या मंदिराच्या। ह्या शिवलिंगाबरोबरच तिथे अजूनही काही मंदिरे आहेत। बेलेश्वर मंदिर परिसरात हेही अजून एक शिवलिंग आहे। खूप छान असे शिवलिंग आहे तिथे। इथे गणपती बाप्पांची मूर्ती बघा, किती मोठी अशी मूर्ती आहे तिथे गणपती बाप्पांची। आणि ही माझी मुलगी भस्म लावते महादेवाला। खूप छान अशी छोटीशी महादेवाची मूर्ती आहे तिथे। त्यालाच भस्म लावले। गणपती बाप्पा किती छान आहेत बघा। या इथे श्री सद्गुरू ऐतवारनाथ बाबा यांच्या पादुका आहेत इथे। त्यांच्या बाजूला बघा दोन असे छान मोठे सिंह आहेत। श्रावण महिन्यामध्ये असं एकही नगरकर नसेल की महिन्याभरातून एकदाही या मंदिरामध्ये दर्शनाला जात नसेल। प्रत्येक नगरकर आवर्जून श्रावण महिन्यामध्ये इथे दर्शनासाठी येतात। तसंही 12ही महिने इथे दर्शनासाठी लोकांची गर्दी असतेच, पण विशेष करून श्रावणात खूप प्रमाणात इथे भाविक येतात। नागदेवताचं पण आपल्याला तिथे दर्शन होतं। त्याचबरोबर इथे शनिदेवाचं पण मंदिर आहे छोटंसं। हे इकडे हनुमानाचं मंदिर आहे। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। महादेवाचं मंदिर तुम्हाला आवडलं का नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला शिवकालीन मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। किती छान दत्तमूर्ती आहे बघा। प्रसन्न असं दत्तमूर्तीचं मंदिर आहे तिथे। हे बघा हा आजूबाजूचा परिसर पूर्ण एकांत अशा ठिकाणी हे मंदिर आहे। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। हर हर महादेव।